त्याच्यासाठी कैदा आमचा कांबळे. आमचा कांबळे लय हुशार, कधीच नाही रडला, नुसताच कणला करून. कांबळे शाळेत गेला, मास्तरनं फळ्यावर सरस्वती काढली. कांबळे शाळेत गेला, मास्तरनं फळ्यावर सरस्वती काढली, पण कांबळेनं पाटीवर सावित्री काढली. म्हणून मास्तरनं चिडून कांबळेला असा तुडवला, असा तुडवला, असा तुडवला. पण कांबळे बी हुशार, नाही रडला, नुसताच कणला करून. कांबळे वयात आला, विशीत आला, मिशीत आला. कांबळे गुलाबी झाला आणि कांबळे तिच्या प्रेमात पडला. मग गार्डन मध्ये बसल्यावर तिने विचारली त्याची जात. कांबळे म्हणाला, वेडे मी माणूस, माणूस माझी जात, प्रेमात कसली आली जात. मग माणूस माझी जात असं म्हणणारी या देशात एकच जात. तिनं बरोबर ओळखली आपली जात. मग तिनं बी कांबळेला कोपऱ्यात नेऊन असा तुडवला, असा तुडवला, असा तुडवला. पण कांबळे बी हुशार, नाही रडला, नुसताच कणला करून. कांबळेचं लग्न ठरलं. घरचे म्हणाले मुहूर्त पहा. कांबळे म्हणला पटत नाही, फुले वाचा. मग नातेवाईक म्हणले सत्यनारायण. कांबळे म्हणला जमत नाही, बाबासाहेब वाचा. मग भावकी आली. भावकी म्हणली सगळंच राहिले, राहू दे, जागरण गोंधळ वाघ्या मुरळी एक बोकाड तरी काप. कांबळे म्हटला पटतच नाही, गाडगे बाबा वाचा. मग घरच्यांनीच दार लावून कांबळेला बोकाड शिजवून असा तुडवला, असा तुडवला, असा तुडवला. पण कांबळे बी हुशार, नाही रडला, नुसताच कणला करून. मग कांबळे जयंती महोत्सव समितीचा अध्यक्ष झाला. मग विहारात मीटिंग बसली. पोरं म्हटली डीजे, कांबळे म्हटला प्रबोधन. मग पोरांनी डीजे लावून कांबळेला असा तुडवला, असा तुडवला. पण कांबळे बी हुशार, नाही रडला, नुसताच कणला करून. मग कांबळे चळवळीत आला. चळवळीचा सगळा इस्कूट बघितला, गट तट सगळे RPI ABCD दिवाळीपर्यंत झेडपर्यंत जाईल. ती झेड संपली की रोमन अंक काढते ती आमची, गट काढणार. कांबळेला वाईट वाटलं. कांबळे सगळ्यांना म्हणला, सगळ्यांनी एकत्रित या, एकत्रित या, एकत्रित या. फुले शाहू आंबेडकर समजून घ्या, छत्रपती शिवाजी महाराज समजून घ्या, एकत्रित या. मग शेवटी सगळी वैतागून एकत्रित आली आणि एकत्रित येऊन कांबळेला असा तुडवला. मग याला कळली तुडवायला एकत्रित आले. पण कांबळे नाही रडला, नुसताच कणला करून. आणि मग कांबळे आता वयस्कर झालाय, कांबळेचा मुलगा मोठा झालाय. परवा कांबळेच्या मुलानं कांबळेला विचारलं, मग ती पोरगा आता मोबाईलवर असते, ती काही चळवळीत नसते. परवा कांबळेच्या मुलानं कांबळेला विचारलं, डॅडा फुले शाहू आंबेडकर कोण डॅडा? ही संविधान काय भानगड? आणि शिवाजी महाराज खरंच जन्माला आले होते डॅडा? आता मात्र कांबळे पेटला. अरे म्हटलं गावभर पेरलं आणि घरातच नाही उगवलं. मग त्यानं दार लावून पोरालाच असा तुडवला, असा तुडवला, असा तुडवला. पण चिरंजीव कांबळे बी हुशार, तो बी नाही रडला, तो दोनदा कणला करून. मग याच्या लक्षात आलं DNA मधनं ही डबल गेलं आणि विचार काय जात नसता. आणि कांबळे आता वेडा झालाय, व्यवस्थेने त्याला वेडं ठरवलंय. कांबळे वेड्यांच्या दवाखान्यात असतो. कांबळे वेड्यासारखं मानवतेच्या घोषणा देत असतो. कांबळे वेड्यासारखं शिवराय ते भीमराय म्हणत असतो. कांबळे वेड्यासारखं
लोकशाही म्हणत असतो, कांबळे वेड्यासारखं खूप काही चांगलं बडबडत असतो, पण कांबळेच्या एका हातात कुठल्या रंगाची चिंधी नसते. कांबळेच्या हातात या देशाचा तिरंगा आणि मांडीवर संविधान उघडून ठेवलंय त्यानं. आणि कांबळे संविधान वाचतोय, तिरंगा हातात धरून उभा राहतोय. पण डॉक्टर सुद्धा कांबळेला शॉक देऊन तुडवतायत, पण कांबळे नाही रडत, तो नुसताच कणतोय करून. हा कांबळे जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत आंबेडकर जिवंत आहे. हा कांबळे जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत ही चळवळ जिवंत आहे.